नमस्कार मंडळी, मी सातारचा फिल्मी म्हणजे तुमचा आपला लाडका अविनाश मोरे स्वागत करतो तुम्हा सर्वांचं सातारचं फिल्मी या आपल्या नव्या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा विषय असा असणार भावांनो की भुंडीज नावाचा सिनेमा नुकताच थिएटरमध्ये रिलीज झालाय आणि त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला तेवढं सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ही गोष्ट आहे बाळासाहेब उर्फ भुंडी म्हणजे यशराज डिंबळे आणि त्यांच्या कुटुंबाची। भुंडीचे वडील सुभान म्हणजे भरत शिंदे यांना एक जमिनीचा तुकडा विकत घ्यायचा असतो आणि त्या जमिनीच्या तुकड्यावर गाव प्रमुख यांचा देखील डोळा असतो आणि अशातच दोन कुटुंबांमध्ये भांडण सुरू होते। शेवटी जमीन कोणाला आणि कोणत्या किमतीला मिळते हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहावा लागेल। या सिनेमाची संपूर्ण कथा व पटकथा लिहिली आहे सोमनाथ संभाजी तांबे यांनी, जे आपल्याला बऱ्यापैकी कन्व्हिन्स करून जाते, पण काही ठिकाणी ही गोष्ट थोडीशी ताणल्यासारखी वाटते। आणि त्यासोबतच या सिनेमाचे डायलॉग देखील छान आहेत। यशराज डिंबळे यांची भूमिकाही उत्तम आहे। शुभम म्हणजे भरत शिंदे, रामभाऊ म्हणजे जगताप हिरा त्यांनी देखील चांगलं काम केले आहे। ओव्हरऑल सर्व कलाकारांनी उत्तम प्रकारे अभिनय केला आहे। वैभव राजेंद्र सुपेकर यांचे दिग्दर्शनही छान आहे, कॅमेरा वर्क देखील छान आहे। ओव्हरऑल मेकर्सनी प्रोडक्शनवरती चांगलीच मेहनत घेतलेली दिसते। सिनेमा छान आहे, स्टोरी एंगेजिंग आहे, फक्त स्टोरीवर अजून थोडी मेहनत घेतली असती तर हा सिनेमा बघायला अजून थोडी जास्त मजा आली असती। आपल्या धनगर समाजाचं खरोखर वास्तव या सिनेमात दाखवलं आहे। सो एकदा तरी हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहायला काहीच हरकत नाही। बाकी मी या सिनेमाला देतो 5 पैकी 3 स्टार। तुम्ही हा सिनेमा पाहिलात का आणि पाहिलाच असेल तर तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।